निमसोडचं महाराष्ट्र केसरी मैदान पार पडते आणि त्यात आज गट नंबर 3 मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळाली. आणि आपण बघू शकता हा गावठी नंदी, जसा गावठी आपला देव बकासूर आहे तसाच गावठी नंदी त्याच्या गटातच गाडी पाहिली होती आज. दादा पहिल्यांदा आपलं अभिनंदन, आज चांगली गाडी पाहिली आपले. काय सांगाल आज खऱ्या अर्थानं काय वाटतंय आज एकंदरीत? आज खऱ्या अख्ख्या महाराष्ट्राला आपला नंदी कळाला. म्हणून जरी अख्ख्या महाराष्ट्राला जरी नंदी काळ असला ना तरी सुद्धा सगळ्यात महान बकासूर, बरं, सगळ्यात महान बकासूर. इमारत लहान पण कीर्ती मोठी. आज या ठिकाणी बकासूर आणि माझा दिमागराव ही दोघांना बी देवाची साथ आहे. आणि दोघं बी तुम्हाला सांगतो दैवी साथीनं तुम्हाला सांगतो हे पैलवान आहे तो. हां, तर आज जरी समजा बकासूर आणि माझ्या दिमागरावची गाडी जरी पडली असली ना तर माझ्या दिमागरावापेक्षा सुद्धा बकासूर महान. बरोबर, 100%. कुठेतरी त्याचा आशीर्वाद लागला. आपलं नाव काय आहे दादा? माझं नाव मला चंचळीचा लक्ष्मण पैलवान, लक्ष्मण कोंडीबा कदम. बरं, आता मला सांगा दिमागरावबद्दल जरा सांगा. कोणत्या गावचं आहे काय मला सांगा? शिव कोरेगाव तालुक्याला चंचळी गावचा. बरं, कोरेगाव तालुक्याला चंचळी गाव. बरं, काय याची वैशिष्ट्य काय आहेत? हे जे वैशिष्ट्य फळात आल्यानंतर तुम्हाला सांगतो वाईज गुरगुर करतो. नाही तर घरी गेल्यानंतर बायका पोरांनी कुणीकडे तुम्हाला सांगतो चांगल्यात फिरा कुणीकडे. जरी घरात आपण म्हणलं की नाही दिमाग काय करतोय मागं सरून उभा राहा, तिकडे मुतू नको, इकडे बाजूला सरून लगेच मुतणार. होय, बाजूला माणसासारखं कळतं. मग अशी जातानाच मी त्याला कानात म्हणलं काय बी होऊन दे, पडलाच तरी तो महाराष्ट्र केसरी आहे पण शिवरामशीने आज काम करवा. आणि त्याला ऐकलं कुठेतरी तेवढं. बाबा गटाला खाली गेला आणि जेव्हा तुम्हाला समजलं की तुमच्याच गटामध्ये देव बकासूर आहे, काय मनामध्ये काय चालू? माझ्याच गटामध्ये देव बकासूर आहे म्हणल्यानंतर ही पोरं मगाशी म्हणत होती की गाडी सुपाय नको, पण माझ्याच गटामध्ये देव बकासूर आहे. मला असं वाटलं की माझंच पुण्य आहे कुठेतरी. आज देवासंग तुम्हाला सांगतो माझ्या राजाची तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का, दोस्ती झाली, दोस्तीची कुस्ती. दोस्तीची कुस्ती. आणि त्यामुळं तो माझ्या गटात लागल्यामुळे उलटा मला आनंद झाला. कोणी बी येऊ दे, बकासूर येऊ दे नाही तर माझा दिमागराव येऊ दे, मला फक्त आनंद झाला. माझी लय दिवसापासून इच्छा होती की बकासूर दोघाची गाडी जवळ जरी पडला तरी चालतंय, म्हणजे माझ्या दिमागराव तुम्हाला सांगतो माहिती आहे का, त्याशिवाय उजेडात यायचा ना अशी. बरोबर, 100%. कुठेतरी आज तुमच्या चेहऱ्यावर ते दिसतंय की आज देवाच्या आशीर्वादामुळं कुठेतरी माझं आज कल्याण झाल्यासारखं वाटतंय. थोडक्यात कल्याण झालंच. आज तुम्हाला सांगतो बकासूर सांगतो तात्पर्य. आज मी रातून दिवसा माझ्या ज्योतिबारावाची सेवा करतो. त्या मुळशेगावच्या तुम्हाला सांगतो एक देवी, त्या देवीचा आशीर्वाद ते बकासूर पाठीमागा. आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो शेवटच्या टप्प्यात तो सगळ्यांना माती जातो. पण आज या ठिकाणी काय माहितीये का, तात्पर्य बोलायचं म्हणजे ज्योतिबा राजा म्हणजे जातीनं गोसावी, तुमच्या बाकीच्या कुठल्या न जमवतो हे ताकदीवर त्यांच्या एकामेकाची पुष्टी आहे. आता हे जरा गावठी दिसतोय बैल, थोडक्यात कुठनं घेतलाय सांगा जरा? माळशिरसवरून घ्या. माळशिरसमधून घेतला. कधी घेतला होता काय? माळशिरस 3.5 वर्ष झाली. 3.5 वर्ष झाले. त्यावेळेपासून पळतोय. नाही आणला तेव्हा बारीक होता, 7-8 महिन्याचा होता बघा. त्यांना वर्ष झाल्यानंतर 1-2 वर्षापासून कुणाच्या नावानं पळतो होता नंदी? दिव्यांश कदम फौजी आहे माझा पोरगा मिलिटरी. फौजींना आज आनंद झाला सर. फौजीला लय आनंद झालाय, फोन सारखं चालूच आहे फौजी. फौजीला म्हणजे काय, त्या दुटी वाचला तरी त्याला तुम्हाला सांगतो नियोजन तिथं असले तरी नियोजन सगळे नियोजन सगळे तेच करतो. माझा नातू ड्रायव्हर, ह्यो चांगला ड्रायव्हर, एक नंबरचा. ही माझा भाचा आणि तो माझा पोरगा, तो बैल सांभाळतो, साधा गडे. बाबा आता तुम्ही म्हटला कुठेतरी देव बकासूर बद्दल तुम्ही खूप स्तुती सुमनं उधळली, कारण की तो देव आहे या क्षेत्रातला. नाही देव आहे, देव आहे. आणि तुमच्या बोलण्यातून ते जाणून आलं की कुठेतरी गटात जरी गाडी लागली तरी आम्हाला भाग्य समजलं. माझी एक इच्छा होती, मी बरीच वेळा म्हणायचो की ज्योतिबा राजा एक बार असा जोडला होता त्याला पडून दे, पण बकासूर बर गाडी लागल्यानंतर माझा दिमागराव चंचळीचा बकासूर बर लागला. एवढं जरी मला ऐकायला मिळलं ना तरी माझ्या मनाला समाधान आहे. आज सुद्धा मला वाटत होतं की बकासूर तुम्हाला सांगतो मारणार, पण त्याचा नेम असा आहे की परमेश्वरानं समजा आज त्या ठिकाणी असलेली आई आणि हे ज्योतिबाराचा बाप दोघांनी ठरवलं की आज नक्की छत्र कोणावर जाणार. नक्कीच. बाबा सुट्टी झाली तेव्हा मनामध्ये काय चालू होतं जेव्हा खालून गाड्या सगळ्या निघून आल्या? गाड्या सगळ्या निघून आल्या तेव्हा माझ्या मनात सारखं तुम्हाला सांगतो अंग कापत होतं की काय घडतंय.
मी सारखा माझ्या राजाला म्हणत होतो, अरे शांत राहा रे, शांत राहा रे. तो काय उभा राही ना खाली, तो सारखा अरे शांत राहा, ऐक तू माझं, ऐक तू माझं. त्याचं माझ्या मनात पळ पण जरा असा वेगळाच आहे. वेगळाच आहे. हा. आता म्हणजे पळताना असं म्हणजे बकासूर आणि येऊ दोन्ही एक लेवल पळते, कुसून पळतो, कुसून. जरा बघितलं पळताना जरा वेगळाच पळ दिसतोय, जरा उठून. हा. आज या फळात दांडा टाकून बैल पाळणारा फक्त मोठीपणा नाही, फक्त माझा दिमाग. त्याचा थोडा इतिहास सांगा, किती मैदान झाले काय ते. आता तुम्हाला सांगतो तसं काही सांगता येत नाही, पण आदतमध्ये तुम्हाला सांगतो 7-8 फायनल घेतलं. 7-8 फायनल दुसऱ्यात 7-8 झाल्या पाहिजे. दुसरा झाल्यानंतर क्वार्टर फायनलला पेडगाव लाडूवर पेडगावला होता. परत पेडा म्हणून शिणी त्याच्यावर तुम्हाला सांगतो चोराड्यात राहील. चोराडच्या मैदानाला होता फायनलला. म्हणजे असा कंटिन्यू गोल आता. आता मध्ये वाईज बॅड लक चालू होतं आमचं. जसा बैल त्यातनं बी लागत आता तशी त्याने हवा केली. चालेल चालेल, शुभेच्छा दादा असतील तुम्हाला. आणि अशा जोडीला पळलेला तो कुठला